जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. एम्फी थिएटर सोलापूर येथे महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीनं शुक्रवार दिनांक 3 मार्च रोजी लेखन या विषयावर लगान चित्रपटाचे पटकथाकार आणि संवाद लेखक कुमार दवे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. उपस्थित श्रोत्यांना संबोधित करताना कुमार दवे म्हणाले, स्क्रीन प्ले हे आर्ट नसून क्राफ्ट आहे. नाटक आणि चित्रपट यांच्यात मूलभूत फरक असतो. चित्रपट संहितेमध्ये संतुलन, संवेदनशीलता आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम असावा लागतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध चित्रकार सचिन खरात हे होते. जितेश कुलकर्णी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली, तर सौ रेणुका महागावकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. मंचावर प्रशांत बडवे, अमोल धाबडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कुमार दवे यांनी लगान चित्रपटाच्या पटकथेच्या लेखनापासून चित्रीकरणापर्यंतच्या रोचक आठवणींना उजाळा दिला. प्रेक्षागृहात उपस्थित प्रेक्षकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. लगानसारख्या गाजलेल्या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेच्या अनुभवांसह स्क्रीन प्ले लेखनातील बारकावे समजावून सांगताना कुमार दवे यांचे व्याख्यान श्रोत्यांना अत्यंत प्रेरणादायी ठरले. या कार्यक्रमाला साहित्यिक, चित्रपटप्रेमी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण तालुक्यात वसलेले वळसंग एक प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव. सोलापूर शहरापासून अवघ्या 12 ते 15 किलोमीटर आणि अक्कलकोट शहरापासूनही 12 ते 15 किलोमीटर अंतरावर वसलेले वळसंग हे गाव उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीसाठी ओळखले जाते. राष्ट्रीय महामार्गाशी जोडलेले असल्याने प्रवास अधिक सोयीस्कर आणि जलद. जवळच निसर्गाच्या सानिध्यात वसलेले कुरनूर धरण शांत निसर्गरम्य परिसराची अनुभूती देणारे, तसेच अवघ्या 7 ते 8 किलोमीटर अंतरावर उभारला जात असलेला आशियातील सर्वात मोठा गृहनिर्माण प्रकल्प विकासाच्या नव्या संधी घेऊन येत आहे. अनुकूल भौगोलिक रचना, गृहनिर्माण संस्था, उद्योग आणि विविध प्रकल्पांसाठी आदर्श ठिकाण, गुंतवणुकीसाठी लाभदायक आणि भविष्यातील प्रगतीची खात्री देणारे गाव म्हणजे आपलं वळसंग. आजच निवडा विकास, सुविधा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम.